भाऊ पळापळ हाय, धावा धाव हाय भाऊ धावा धाव हाय, पळापळ हाय भाऊ पळापळ हाय. इंडियन प्रेमाचा लफडा, इंडियन प्रेमाचा लफडा. मुंबई मायानगरी. ही मुंबई कोणाची? मराठी माणसांची, कोळ्यांची, आग्र्यांची की परप्रांतीयांची? पण ही मुंबई आहे कष्टकऱ्यांची, गिरणी कामगारांची. एवढ्या धकाधकीच्या जीवनातही आपली संस्कृती आणि माणुसकी जपणाऱ्या चाळकऱ्यांची. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. चला आटपा लवकर. देवा तुझ्या नावा इतका तुझा प्रसादही गोड आहे. वा वा. गिळलात पेढा गिळलात. जळलं मेलं लक्षण ते. या साखरेच्या रोगाने जीव जायची पाळी आली तरी प्रसाद मात्र पेढ्याचाच लागतो यांना. अहो ऐकताय ना मी काय म्हणते ते. गेली 30 वर्ष तेच करतोय. वा वर तोंड करून फक्त बोलता येतं. आजची तारीख काय लक्षात आहे का? काय तारीख? आवाज 1 तारीख आहे. हा 1 तारीख आहे. मग मग अहो भाडं वसूल करण्याचा दिवस आहे आज. हा भाडे वसुलीचा दिवस आहे. मग हा म्हणजे मग भाडे वसूल करणार ना. वदा जाऊ कुणाला. अहो काय चाललंय काय तुमचं? परवाना तर काही कामच नाही आणि हे तर रिकाम टेकडे. काय चाललंय काय? वहिनीनू तुम्ही आमचं नाव घेऊ नका. झाला आमचा ना केवढा मोठा डिस्कस चालला. कसलं डिस्कस? हेच ना डिस्कस. नेहमीच सगळं. आणि काय हो कसली जत्रा आणून ठेवली तुम्ही चाळीमध्ये. एक जण वेळेवर भाडं देईल तर शपथ. येऊ मी. जा जा त्या सटवीच्या खोलीपासून करा सुरुवात. कसली मिली अवदस आणून ठेवली या चाळीमध्ये. सगळ्या चाळीला वेळ लावलाय त्या मुलीने. आणि नाव काय? तमणे मोहिनी. भाजी भाजी ताजी आहे ना? हो एकदम ताजी. तुमच्यासारखी ताजी ताजी भाजी घ्या. नक्की ना नामू दादा? दूध. अहो दूध खाली सांडते पाडलं त्यात काय करते? तुझा बापाला बाप. तुझा बाप. हो जाते जाते. हो जातो ना. बघू नका जातो. एक कविता केली तुमच्यावर. अच्छा ऐकवा तुमची कविता. ऐकू खरंच. आता कशी सांगू कविता. कविता ऐकवताय ना? ऐकवतो ना. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पेटलेलं हृदय. काय कविवर्य तुम्हाला कविता करायला हीच जागा आणि हीच वेळ सापडते. भाडं द्या. त्याचं काय काका? देणारच आहे ना. भाडं देणारच आहे. कधी? मागे नाही का आम्ही तुम्हाला ते कविता संग्रह दिला होता.
तो कविता संग्रह सुरळी करून माझ्या बायकोने चुलीत पेटवून त्याच्यावर पाणी पण टाकावं. काय रे आलो हा मित्र थांबलाय हे जाऊ द्या हो. भाड्याला हो. येळ काळ आहे का नाही हो भाडं कधी देताय बोला. म्हैस गाभण आहे मम्मी 9 महिन्यानंतर गाय जन्माला येईल तेव्हा देतो. शांताराम आलो आलो शांताराम आलो शांताराम हनुमंतराव मालक अहो विदर्भात आणि नाशिक मध्ये गारपीट झाली हो. शेती पिकलीच नाही, भाजी झालीच नाही. तर भाजी झाली नाही तर मी विकू का आणि तुम्हाला भाडं देऊ काय? बायका पोरं उपाशी आहेत मालक. अरे अहो, वाईट झालं. 100 रुपये ठेव बायका पोरांना जेवायला घाल. आणि त्याच गारपिटीतनं माझे सासरेही गेले आणि भाडंही गेलं हो. अरे हो माझे सासरे परत वद जाऊ कुणाला अरे. शरण ग, वद जाऊ कुणाला. भाडं देशील कधी मला परबार भाडं देशील कधी मला परबार भाडं आय 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 भाडं या महिन्याचं. वा या चाळीमध्ये एकच एक रूपवान गुणवान संस्कारी जर कोण असेल ना तर ती मोहिनी आहे. तुझ्याकडून पैसे काय घ्यायचे? बरोबर आहे. आई कशी आहे? आई ओ आई बरी आहे आता. आणि रात्रशाळा रात्रशाळा नाईट स्कूल नाईट स्कूल चाललंय व्यवस्थित. सीझन आहे ना, सीझन परीक्षा चालू आहेत ना मुलांच्या, हा त्या परीक्षेचा सीझन म्हणून यायला थोडासा उशीर होतो. पण एक प्रॉब्लेम आहे. काय? मी जेव्हा रात्रीची येते ना तेव्हा आपल्या कंपाऊंड मधले लाईट्स बंद असतात. चालू हे 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 म्हणजे हे पळून गेलं ना इकडनं सगळे भाडं न देता. ओह तसे ते दोघे पळायला नकोत ना याचा मी विचार करतोय. बरोबर आहे. हे दोघे चाळीवर बसलेले राहू आणि केतू आहेत. ग्रहण लागायच्या आत मला तिकडे जायला हवं. काय मोहिनी जाताय ना तुम्ही ते राहू आणि केतू अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. खामोश. अरे साक्षात हनुमंत प्रकट झाले. या 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 भाडं देताय ना? अहो देणार ना देणार. भाड खाऊ हा आम्ही भाड खाऊ वाटलो का? आम्ही तुमचं भाडं देऊ. हा मग द्या. देतो ना हा देतो. या या बसा. हनुमंतराव काका बसा. या 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 काय या भाडं कुठे आहे? देणार. मला माझं भाडं मिळालंच पाहिजे. अहो देणार. असं काय भाडं देणार आम्ही. कधी देणार? कधी देणार? 6 महिन्याचं भाडं तुमचं थकलंय. 6 महिन्याचं भाडं एकदम. अहो काका मरू आम्ही. तुम्ही मरा नाही तर जिवंत राहा त्याच्याशी मला काही कर्तव्य नाही. मला माझं भाडं मिळालं पाहिजे. शांत शांत व्हा. आधी तुम्ही शांत व्हा. असं भडकू नका. ते शरीराला फार अपायकारक असतं. अरे किती वैतागलात तुम्ही. जा काकांसाठी काहीतरी थंड घेऊन ये. अरे खड्ड्यात गेला तुमचा पाहुणचार. मला माझं भाडं मिळालं पाहिजे. माझं भाडं मिळाल्याशिवाय मी इथून हलणार नाही. कोण? फोन फोन. अहो देतो ना भाडं देणार. असं काय म्हणजे काका कसं असतं ते? हा 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 हा. हॅलो अरे वासू कसा आहेस मित्रा? हो हो मी अरे मजेत. आपल्याला काय आपण कसं एकदम ठणठणीत असतो. अरे मला एक सांग त्या माणसाचं काय झालं रे? अरे तो नाही का झोपून होता सारखा? हा म्हणजे उठून बसायची ताकद देखील नव्हती त्याच्यात. काय सांगतो? झोपून राहिलेला उठून बसायला लागला. काय म्हणतो? आणि तो रे ज्याचे पाय कापून टाकावे लागणार होते. हा हा पाय पाय कापून टाकावे लागणार होते. आता पाय कापावे लागणार नाहीत. काय सांगतो? अरे म्हणजे काय? अरे मित्रा आपलं औषधच तसं बहुगुणकारी आहे. म्हणजे काय? हो आणि त्याचे फायदे म्हणजे हे फायदे फायदे आणि काय काय असतात रे त्याचे फायदे? काय असतं रे? खूप काय होतं काका. म्हणजे तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या बाईच्या अंगावर टाकलं की ती बाई तुमचीच समजा.
मोहिनी अट्टम हा? मोहिनी साट्टम मोहिनी मोहिनी काय, काय? मोहिनी काय? घालणारं औषध आहे का ते? अहो तुम्ही काही समजा चल. पण काका एक प्रॉब्लेम आहे हो. कोणाच्या? हे त्या औषधाला पैसे फार लागतात हो. किती? पण साधारण 2,420 रुपये. 2,420 रुपये हे घे काय असतील ते बघ काय. हा चालतील, आणतो. पण लवकर औषध आण रे. पण प्रॉब्लेम आहे कोणाच्यात? माझ्यात. हाय बायको. है ना बस. दुनिया बनती है बनाने वाला चाहिए. हे आज्या असा किती दिवस त्या माणसाला फसवणार आहेस? मला नाही पटत यार हे सगळं. मग दे ना 6 महिन्यांचं भाडं. हाय मत दे. आपल्याला सांगतोय. अरे काय काय ठरवून मुंबईला आलास त्याचा विचार कर. गावाकडे गहाण पडलेली जमीन सोडून घ्यायची आहे. आई वडिलांच्या आत्म्याला शांती मिळवून द्यायची आहे. ही अशी मिळवून देणारस? अरे पण हे सगळं असं करून का आज्या? असंच करावं लागतं. या जगात असंच वागावं लागतं. हे काय 2,000 आहेत. कशाला? तुझ्या हप्त्यांसाठी कमी पडत होते ना. ऐकलंय सकाळी मी सगळे. साला मित्र म्हणतो आणि आपल्यापासून सगळे लपवून ठेवतो. ए आज्या थँक्स. हा चल येतो मी. हा ठीक आहे चल. चल. ए अरे ओ नो. तुम्हाला लागलं का? सॉरी, तुम्हाला कुठे लागलं नाही ना? नाही ॲक्च्युली मी मागे बघत होतो आणि माझी नजर अचानक. अहो इट्स ओके, कळलंय मला. अपघात हे चुकीनेच होत असतात, कोणी मुद्दामून करत नाही. अरे आज्या, अशी समंजस मुलगी हवी यार. अशी समंजस मुलगी हवी यार. अरे मुली जर अशा रस्त्यात मिळायला लागल्या ना तर समस्त तरुण मंडळी तुझ्यासारख्या रस्त्यात ऍक्सिडेंट करून मुली पटवतील. चले मला उशीर होतोय, मी जातोय. नीट जा. अरे हा डाव नको जाऊ दे, परत ठोकायचं कोणाला तरी. आपण बोलूया, ओके? हो विजयराव, आलात तुमच्याच वेळेत. अरे ते सोड, आधी सांग त्या हिटलरचा मूड कसा आहे. हिटलर नेहमी सारखा. आज पण पडणार बहुतेक. अरे आजीच्या नादात ना नोकरीची वाट लागेल एक दिवस माझ्या. गुड मॉर्निंग विजयराव. हो पाटील, गुड आफ्टरनून म्हणा. 12 वाजलेत केव्हाचे. हसा रे हसा सगळे. जेव्हा तुमच्यावर वेळ येईल ना तेव्हा कळेल. तेव्हा बघू आम्ही काय. ए राजाराम, तू ती 6 नंबरची फाईल घे आणि एक चहा सांग. बरं.
हॅलो विजय डार्लिंग, आलास तू? दिसतोय ना, म्हणजे आलो. किती वेळा सांगू तुला की रोज लवकर येत जा म्हणून? तुझ्यावरती होणारा अत्याचार नाही पाहवत रे मला. आता नक्कीच 12 वाजतील. ओ तुम्ही तुमची कामं करा ओ केविन इकडे आहे. आणि तू कामाचं बोल, कळलं? बॉसनी बोलवले तुला. वाटलंच मला. हॅलो डीके सर. हाय. हाय. हॅलो. विजय, जरा केबिन मध्ये येऊन जा 2 मिनिटं. येतो मी. आलो. हा. हा मॅडम, तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ना ते ऍडमिन मध्ये जमा करा. ठीक आहे सर, शुअर. मे आय कम इन सर? येस, कम इन. विजयराव, अहो काय तुमचं चाललंय काय? हा, अहो कधी पण यायचं आणि कधी पण जायचं. हा, त्याचं काय झालं सर? शटअप. तुमचा परफॉर्मन्स चांगला आहे ना, म्हणून आम्ही सगळे तुम्हाला सांभाळून घेतोय आणि त्याचा तुम्ही गैरफायदा घेताय. अहो सर, मी काय बोलतो ते ऐकून तर घ्या तुम्ही. आता आज काय नवीन सांगताय? नेहमीप्रमाणे मी घरून निघालो आणि मग एका वळणावर सरळ ट्रक येऊन माझ्या अंगावर धडकला. हो. अरे बापरे. मग काय, देवाची कृपा म्हणून वाचलो. अहो मग त्या ट्रकवाल्याला पोलिसांच्या ताब्यात का नाही दिलात? नाही म्हणजे तेच करणार होतो सर, पण चुकी माझी होती ना. मीच जाऊन तिच्यावर धडकलो. काय? नाही म्हणजे ट्रकवर धडकलो. तो तर एकदम साधा, सरळ, प्रेमळ आणि समंजस होता. आणि अपघात तर चुकीनेच होतात ना, मुद्दाम थोडी ना कोणी करतं. बरं ते सगळं जाऊ दे. ह्या मिस आरोही शिंदे. तुम्ही? हॅलो विजय, आय एम आरोही शिंदे. नाईस टू मीट यू. विजय, तुम्ही सगळी मार्केटिंगची कामं यांना समजून सांगा. ओके? हो. अँड आरोही, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच सर. हा, अच्छा. चला. थँक्यू. हॅलो. हॅलो. आरोही, आपलं ऑफिस म्हणजे ना, इट्स जस्ट लाइक ए फॅमिली. साथियों, इंशाल्लाह हमारी होगी जीत. अरे त्यांच्या मागून तुला म्हणायचंय, कळलं? त्यांच्या मागून. यांच्या मागून म्हणायचं. हो, कळलं? हा, यांच्या मागून म्हणायचं. मागून म्हणायचंय. हे वाक्य यांच्या मागून म्हणायचं. हा, ओके. करेक्ट आहे. चल 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 चल. साथियों, इंशाल्लाह हमारी जीत होगी. अरे ए, काय केलंस तू हे? तुम्ही म्हणालात ना यांच्या मागून बोलायचं म्हणून. अरे कोण आहे? ज्युनियर आर्टिस्ट. अरे बेटा बाळ, जा मागे जा आणि मागे गेल्यावरती वाक्य बोलायची. अरे तू हिरोची वाक्य बोलतोयस. अरे काय कोण कोण भरती करून ठेवतात कुठे, काय समजत नाही. रेडी, स्टार्ट, साऊंड, कॅमेरा अँड ऍक्शन. इंशाल्लाह हमारी होगी. सर ते जीत म्हणायला विसरले सर. अरे अरे कोण आहे हा? सर, ज्युनियर आर्टिस्ट. अरे तो ज्युनियर, तू ज्युनियर, सगळे ज्युनियर. घेऊ का? हा, घेऊन जा. थँक्यू. हमारे लिए चाय दो. एक चाय साहब, दे रहे. यस. हाँ बोला जा. अस्सलाम वालेकुम सुल्तान भाई. हाँ, हेलो साहब. इंशाल्लाह फतेह तो हमारी होगी. अरे काय इंशाल्लाह, काय फतेह अली, काय जिहाद. काय बोलतोयस तू? तोड़ डालो, फोड़ डालो. अरे काय तोड देंगे आणि काय हॅलो. आणि तुझी फालतू बकबक ऐकायला मला वेळ नाहीये, पहिलाच सांगतो तुला. बाय. पैसा कितना दो साहब? उड़ा दो, तोड़ डालो, फोड़ डालो सबको. तोड़ डालो, फोड़ डालो, मार दो. सलमान खान, अमिताभ बच्चन, शाहरुख खान एक साथ एक फिल्म में. चल.
अच्छा काही वाचलं होतं मी धनलाभ होणार असं भविष्यात लिहिलंय. दुकान संभाल जाडी अपना. अरे दुकान ही देख रहा, फिल्म थोड़ी देख. खमीज खमीज कुठून आला? सुअर का बच्चा. बराबर है. अच्छा काही वाचलं होतं मी धनलाभ आहे. अरे आतंकवादी रुक जाओ. अरे पकड़ा रे, तुझे पकड़. अरे पकड़. अरे बम ठेवून. अरे ऑटो वाले का. अरे रुक बे. अरे काका बम ठेवा. अरे भगा भगा पळाव पळाव. अरे भाई वो उधर वळो वळो. घुमाओ घुमाओ जल्दी घुमाओ. हटो हटो. आ गए साहब लोग. हाँ इधर इधर इधर. हे काय झालं? पहला जो है मतलब साहब हमें टपकी पे आया. मतलब ये निकल गया. अरे ये तो है वो आदमी. पकड़ो इसको. चला मॅडम चला बाय. बाय सर. चला शिंदे मॅडम बाय. बाय सर. निघालीस तू? हो तू येतेस? नको अजून थोडं काम बाकी आहे. ओके तू निघ. बाय बाय. उद्या भेटू. या हिरानंदानीच्या सेल्सचे कुठलेही डिटेल्स नेटवर नाही अवेलेबल. 1,75,00,000 हा? फील्डवर असताना त्यांच्याशी माझे छान रिलेशन होते. अरे वा. त्यांचं नाव आहे माझ्या लिस्टवर. हो माहिती आहे मला. जर तुला हवं असेल तर त्यांच्याशी तुझी पर्सनली ओळख करून देईन. रिअली? थँक्यू. इट्स ओके. बरं मॅडम, आपल्या कंपनीमध्ये ओव्हर टाईम नसतो आणि कोणी केला तरी त्याला त्याचं पेमेंट मिळत नाही. ओके आय एम सॉरी. चला निघू आता. ओके चलो. चला निघायचं. शो. विजय एक विचारू. हां बोल. मार्केटिंगचा एवढा अनुभव असताना डायरेक्ट सेल्स मॅनेजर हे नाही समजलं. ॲक्च्युली मी एक मार्केटिंग प्रपोजल बनवलाय. अच्छा. पण ते हेड ऑफिसला द्यायची हिंमतच झाली नाही. ओ. बरं ते जाऊ दे. तुला कुठे सोडू? अहो कशाला नको. जाईल मी. अगं सोडतो ना. नाही नाही नो थँक्स. म्हणजे तुझा राग गेला नाही अजून. ओके.
ये ना बस प्लीज. थँक्यू. वेटा. दोन स्पेशल कॉफी. ओके. नेहमीसारख्या. हो हो सर. तू आणि तुझी गाडी. अगं सोड ना, त्या निमित्ताने आज आपल्याला कॉफी तरी प्यायला मिळते. नेहमी येतोस इथे? हो, अगं खूप मजा येते. हो. आरोही, मी काय विचारतो, तू आता पुण्याहून इकडे रोज अपडाऊन करणार? अरे नाही, मला वाटतं आपले बॉस दीपा बरोबर मला इथे शिफ्ट करणार आहेत ना. अच्छा, म्हणजे आईबाबांनी परमिशन दिली आहे तुला? सर. हां हां. तसं नाही आहे, माझे आई बाबा नाही आहेत. ओ, आय एम सॉरी. इट्स ओके. घे ना कॉफी घे. एकुलती एक होते मी. आई बाबा, काका काकू, आजी आजोबा आणि आमचा मोठा वाडा. आम्ही सगळे एकत्र राहायचो आणि खूप खूप मज्जा यायची. पण म्हणतात ना, सुंदर स्वप्न नेहमीसाठी राहत नाहीत. आणि तेच झालं. बाबांचे आणि काकांचे प्रॉपर्टीवरून वाद झाले आणि आम्ही वेगळे झालो. त्या धक्क्याने आजी आजोबाही पाठोपाठ गेले आणि आई बाबाही सोडून गेले. असंच एकटं आणि अनाथ. शिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्यातून एक जॉब घेतला आणि आता मी इथे मुंबईत. आता फक्त एकच स्वप्न आहे. लग्न करणार ना, ते फक्त एका फॅमिलीवाल्या मुलासोबत, जिथे माझ्या बाबांसारखे सासरे असतील, आईसारखी सासू, भावांसारखे दीर, बहिणीसारखी नणंद. आम्ही सगळे खूप आनंदात राहू, एकत्र राहू. तुझ्या घरी कोण आहेत रे? कोणी नाही. हा काय? अगं नाही, म्हणजे आहेत ग. सगळे आहेत. खूप मोठी फॅमिली आहे माझी. आई आहे, बाबा आहेत, हो. दादा आहेत, ताई. अगं सगळे आहेत. खूप मोठी फॅमिली आहे माझी. हो. हा. खरंच मज्जा असेल ना. हा मग जॉईंट फॅमिली आमची. जॉईंट फॅमिली. आणि बघ ना काय योगा योग आहे. तुलाही मोठी फॅमिली आवडते आणि माझीही मोठी फॅमिली आहे. आपण जाऊया की एक दिवस आपल्या गावी. म्हणजे माझ्या गावी जाऊया ना आपण. तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद. अरे जाऊया रे, पण आता बराच उशीर झालाय. आपण निघूया का? नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. बघ यांना पण गरम होतो. जाधव. हा सर. काय सांगितलं काय यांनी? अहो साहेब मगापासून तेच सांगतोय, ऐकायचं. आतापर्यंत काय बोललेलं नाही, पण प्रयत्न चालू आहेत सर. सर मराठीतून बोलतोय. अरे मराठीमधूनच बोलतो. मराठी माणूस मराठीनं तर काय तेलुगू बोलणार? याला कुठून भरती केली आहे की? हो साहेब, आई शपथ सांगतो, मनापासून सांगतो साहेब. न तन से न धन से हम मराठी हूँ मन से. हो साहेब 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 तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात. तुमच्यामुळे वाचलो मी. तुमचे पाय कुठे? पाय कुठे तुमचे? जाग्यावर उभा राहा. जाधव जरा आत या. जाधव. हो जाधव. हे जाधव आहेत काय? अरे बापरे. जैन सर. जैन सर. नाव काय तुझं? हे नाव विचारतात. नाव सांग. हे? तुझं नाव विचारतोय. हे अजय. अजय काय रे? हा? भागवत. बाप नाही का तुला? बाजीराव भागवत. पत्ता सांग. हे पत्ता औरंगाबाद, सिल्लोड तालुका, जिल्हा औरंगाबाद, कुर्डे बुद्रुक गाव. जाधव. हा सर. याचं नाव पत्ता सगळं व्हेरीफाय केलंय? हा सर, केलंय. बरोबर आहे. हां ठीक आहे. अजय तू जाऊ शकतोस. थँक्यू साहेब. सरळ उभा राहा. जाऊ साहेब मी. माझे कपडे कुठे तरी? चल देतो.
अजय, हे अजय, अजय. भाई भाई ए काय ए काय चलो निकलो इधर से चलो भागो भाई काय भाई काय हिरो, हा, हा, हा. तू काय आपल्याला शेंड्या लावतो काय? तुला माहितीये ना आपण कोण आहे? आपलं नाव मिंटो आहे. मिंटो, जो एका मिनिटात दुश्मनाची कबर खणतो. अरे भाई भाई बस क्या भाई आपण तुम्हाला कसा विसरू का रे आजा, हा आपल्याला विलनचं काम देतो सांगून 10,000 रुपये घेऊन गेलास, तो गायब. हा? उचल्या हा बाई, उचल. अरे माझं काय विसर्जन करताय काय? याला उचला. अरे ठेव खाली चल चल बाजूला भाई तुम्हाला सांगतो आपण तुमची पूजा करतो. हल्ली हे टीव्ही वर जे सटाक फटाक दिसतात ना ते काय नाही ते असेच येतात. अरे कलावंत म्हणजे कसा तुमच्यासारखा हाडाचा कलावंत असावा लागतो माहितीये? भाई तुम्हाला माहितीये तुम्ही कोणाच्या पिक्चर मध्ये हिरोचा काम करणार? कोण रे? अरे मी बोललो नाही तुम्हाला नाही. आईला शिट माझ्या डोक्यातनं कसं गेलं? कोण? रोहित शेट्टी. काय म्हणतोय? पण हे बघ, हा पण तू माझा जर गेम केलास ना तर तुला माहिती आपलं नाव काय? आपलं नाव काय? मिंटो. एका मिनिटात दुश्मनाची कबर खणतो. काय भाई आपण तुमच्यावर असा वागू काय? नक्की ना? पण सगळं व्यवस्थित झालंय पण भाई थोडं प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही एका मोठ्या माणसाची फिल्म करणार हा. हा? रोहित शेट्टीची. म्हणजे काय त्याच्याबरोबर सेटलमेंट करावी लागते ना, सारखं त्याच्याकडे ये जा करावी लागते. त्याच्यासाठी जरा जरा अरे ओके यार, एवढंच ना भाई. ओके. पण मला एकट्याला काम द्या. हा. हे 2 झाकडू माकडे त्यांना नको. हे separate better आहेत. कळलं ना? हे झेल्या उचल्या 10,000 रुपये देऊन टाका. काय गावले माझ्या वागडो टपलेत रे. मी सिनेमात काम केलं, त्यांना आवडणार नाही रे. यांच्याबरोबर गल्ली बोळत फिरायला पाहिजे ना. काय माणूस. द्या, पैसे दे, पैसे दे, पैसे दे. चला उघडा ना. हा. हे तू दे. तुझ्या माईला दे. आजा, आई शपथ, दोस्त म्हणजे तू. अरे भाई द्या रे बॅकग्राऊंड म्युझिक द्या. चला द्या. चला द्या. सॉरी सर पण आज मी अगदी वेळेवर हजर आहे. 10ला 15 मिनिटं कमी आहेत. हवं तर तुम्ही बघू शकता. अरे म्हणून तर आज तुमच्यावर ही वेळ आली आहे. म्हणजे अरे आज तुमच्यावर रागवण्यासाठी तुम्हाला नाही इथे बोलवलं. मग सर अहो असं काय करताय? तुम्ही पाठवलेलं प्रपोजल मंजूर होऊन आलंय आणि तुम्ही एक्झिक्युटिव्ह मॅनेजर झालायत. काय? हा, अभिनंदन. थँक्यू सर. पण हे कसं शक्य आहे? काय? नाही काय नाही सर, येतो मी. थँक्स. हा हा. गुड मॉर्निंग विजय. आलात तुम्ही? हो आज मी लवकर आलो. गुड. पण तू असं का केलंस? असं का केलंस म्हणजे? काय बोलतेस तू? आणि आणि काय आहे हे? सगळं ठीक आहे ना? एव्हरीथिंग इज ओके? आता कळलं? अरे पण हे बघ विजय, तुला जे करायला हवं होतं ना तेच मी केलंय. आणि आणि हे चूक काय आहे? तू सांगणार आहेस का मला काय झालं ते? सगळं काही ठीक आहे ना? काय होणार आहे? तू जे पाठवलंस ते अप्रूव्ह झालं. यू कॉंग्रॅच्युलेशन. वाव. एक मिनिट. हॅलो. अरे आज्या माझं प्रमोशन झालं. अरे हो मी मॅनेजर झालो. ठीक आहे मी तुला संध्याकाळी भेटतो. हा हा चल मी सांगतो तुला. चल बाय. आरोही बोल ना. तू माझ्यासाठी खूप लकी आहेस. फुल सुंदरी
स्वप्न तुझे खरे कि तुझा भास खरा कि तुझा भास खरा कि तुझा भास खरा कि तुझा भास खरा पाठ लाग कुणाचा का भास होई मला खेळ काय मनाचा का वेड लागे जीवा पाठ लाग कुणाचा का भास होई मला खेळ काय मनाचा का वेड लागे जीवा शब्द झाले मुके दरवळल्या भावना तुझा सहवास मला का वाटे आज हवा कि तुझा भास खरा 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 मिळाली फाईल? हो. आता हे लेटर घ्या. साहेबांनी दिलंय आणि अभिनंदन. थँक्स. चल तू हो पुढे, मी येतो. बर चालू द्या. आरोही, तू संध्याकाळी थोडासा वेळ काढशील माझ्यासाठी? ही काय विचारण्याची गोष्ट झाली? अरे या सगळे या. ओ राकेश साहेब, पाटील साहेब, या सगळे, या सगळे सगळे या. लुसी मॅडम तुम्ही पण या आणि साहेबांना बोलवा. चल चल चल. ठीक आहे, चल. चला. थँक्यू. आता कुलकर्णी साहेब थोडं बोलतील. साहेब बोलू मी? हा बोला. विजय, तुला तुझ्या मेहनतीचं फळ मिळालं. मगाशी मी तुला सांगितलं होतं पौर्णिमेसारखी तुझी वेळ बदलली. अरे आपल्या ऑफिसमध्ये आरोही आली आणि तुला प्रमोशन मिळालं. बघ आरोहीचं पायगुण बघ. आली आरोही, झाली कमाई. विजय, आपल्याला तुझा सॉलिड अभिमान आहे. का तू एकदम मोठा माणूस होऊन दाखवणार. हे विजय दादा, मग तू आपली चाळ सोडून जाणार? अगं वेडी आहेस का? चाळीत सगळी आपली माणसं आहेत, त्यांना सोडून मी जाणार? काही बघ ना. ए आजा, आज मी जे काही आहे ना ते फक्त हिच्या पायगुणांमुळे. ऐकलंस? असं वागायला पाहिजे. पायगुण वगैरे काही नाही. हे सगळं काही झालंय ना, ती मेहनत आहे. बरोबर आहे. क्या बात आहे. अगं बघ ना, सगळं कसं स्वप्नासारखं वाटतंय. तू आयुष्यात आलीस आणि सगळं बदलून टाकलंस. अरे किती बोलशील तू? आपला आनंद हा आपल्यातच असतो. तो फक्त स्वतः शोधावा लागतो. आणि किती साधा आणि सरळ असते.
साध्या मनातल्या गोष्टी देखील तुला बोलता येत नाहीत. आरोही, हं? विल यू मॅरी मी? हे, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. रिअली? येस. पण त्याच्या आधी मला तुझ्या आई वडिलांना भेटायचं, सगळ्यांना भेटायचं, खूप गप्पा मारायच्या. अरे काय झालं? काही नाही, इंडियन प्रेमाचा लफडा. म्हणजे ए व मिंटो बाई गटा पैसे उकळले आपण. आहा, आज त्या मिंटो बाईला आपण परत चू बनवला. आयला येडाय तो मिंटो बाई पण. पण काही असो, आपली महिन्याभराची सोय झाली की नाही मग. आणि काय रे, आज तू ऑफिसला गेला नाहीस? नाही म्हणजे एका अर्थी बरं झालं तू ऑफिसला गेला नाहीस, ते मला कंपनी मिळाली ना. मला पण ऑडिशनला जायचा कंटाळा आला होता यार. सारख्या सारख्या काय ते ऑडिशन ऑडिशन ऑडिशन. अरे आपण काय ऑडिशन द्यायला जन्माला आलो काय? ए अरे तुझ्याशी बोलतोय मी. अरे तुझ्याशी बोलतोय मी, ऐकतोयस ना? काय झालं तुझं? त्या आरोही बरोबर भांडलायस का तू? बाहेर कोणाकडे बघतोय? कोण आहे? कोणच नाहीये. अरे तुझ्याशी बोलतोय, अरे बोल ना. अरे काही घंटा बोलू? आपल्याला आई वडील नाहीत रे. माझ्या हातात असतं ना तर त्यांना मरूच दिलं नसतं. आता आपण अनाथ आहोत, यात काय आपला दोष आहे? ये बस. तुला कोण काही बोललं का? नाही, कोण काय बोललं असेल तर मला नाव सांग, त्याचं आत्ता फोडून येतो साल्याला. नाही रे, पण एक लोचा झाला यार. आता काय नवीन लोचा केलास? आरोही लग्नासाठी तयार आहे. अरे मग उत्तम आहे, गुड न्यूज आहे. लग्नासाठी तयार आहे. तुझ्याकडनं पार्टी पाहिजे आपल्याला. तसं नाही यार. हां, तुला सांगू, आज ती माझ्याशी मन मोकळेपणाने बोलली यार. हां मग? अरे तिचंही आपल्यासारखं कोणी नाहीये, अनाथ आहे रे ती. अरे मग हे सगळं चांगलं आहे की. ती अनाथ, तू अनाथ, जमून जाईल यार दोघांचंही. अरे तुला वाटतं तितकं सोपं नाहीये हे. काय त्या हनुमंतरावांना आणि त्या मिंटू दादाला फसवण्यात का सोपं नाहीये. अरे मी चक्क खोटं बोललो तिच्याशी. खोटं काय बोललास? ज्यावेळी मी तिच्याकडे पाहिलं ना, माझ्या मनात जे आलं ते मी केलं रे. जॉईंट फॅमिलीमध्ये वाढलेली आहे ती, तिला ते सर्व हवं होतं. तिचे ते केविलवाने डोळे, श्रावणातल्या पावसाच्या पानावरती दवाप्रमाणे आलेल्या आसवांचं टिपूस. मला ते काही केल्या खाली पडू द्यायचे नव्हते, तिला दुखवायचं नव्हतं. मग मी बोललो, हो आहेत, मला सगळे आहेत. काय? अरे आता पाऊस नाही, आता आभाळच कोसळणार आहे. मी काय करू यार? बोललो, शी इज माय लाईफ. मी खूप प्रेम करतोय तिच्यावर. हां, तू प्रेम करतो आणि आपण काय राधा बरोबर गोट्या खेळतो काय? हा, तुझं आणि माझं दुःख सेम आहे यार. ए फिल्मी, काहीतरी विचार कर, काहीतरी आयडिया. हे तर माझ्यातून जाईल रे ती. ए तुझं म्हणजे कसं आहे माहितीये का? उघड्यापाशी नागडं गेलं आणि सगळी रात थंडीनं कुडकुडून मेलं असं आहे. अरे कसल्या म्हणी बोलत बसलायस? काहीतरी विचार कर. हा, विचार कर, विचार कर. मित्र तुला माहितीये का, हा? या सगळ्या कॉर्पोरेट डील कशा क्लोज होतात? कशा? चल तुला संध्याकाळी दाखवतो कशा क्लोज होतात. चल. आजा नको ना. आजा आजा आजा. अरे यार
Cheers! ए, अरे वास काय घेतोयस? जिथे जाईल त्या गोष्टींचा वास घेतो. वास काड्या. बोंबे. कोण आहे तिकडे? मेंटॉस भाई. सेंटॉस भाई. अरे कोण रे हा? काय बडबडतोयस तू? मिंटो भाई. काय झाला? भाई ए भाई भाई घाबरू नको. आपला प्रोड्युसर आहे तो. नमस्ते भाई नमस्ते. काय रे खजूर, आपल्या पैशाने धंदे चाललेत काय? आपलं नाव काय माहित आहे ना? मिंटो भाई. मिंटो, जो दुश्मनाची कबर एका मिनिटात खणतो. अरे माहितीये ना भाई, आपण कसा विसरू तुम्हाला. बस काय. अरे बसा ना भाई, तुम्ही बसा 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 प्लीज प्लीज भाई. भाई काय आहे, तुम्ही इथे येणार आम्हाला माहिती होतं ना. कसा काय? तुमचा अड्डा आम्ही कसा विसरणार. भाई काय आहे, हा आपला दोस्त आहे. हा त्याचं तुमच्याकडे जरा काम आहे. काय काम आहे? हा तुमचा सॉलिड फॅन आहे. हा कसा काय रे? अरे कसं काय म्हणजे, हा याला पिक्चर बनवायचा आहे. अच्छा, पण एक प्रॉब्लेम आहे. आता काय प्रॉब्लेम आहे? काय आहे, याचा एक आयटम आहे. तिला उचलून आणायचं आहे काय? नाही, तिला उचलून नाही आणायचा आहे. मग त्याचा जो आयटम आहे ना, त्या आयटमला याच्या भावाला भेटायचा आहे. मग भाव दाखवा ना. तोच भाऊ तुम्हाला व्हायचा आहे. आपण भाई आहे काय, भाऊ नाही. चल. अरे तुम्हाला भाईचा रोल करायचा आहे. अरे पिक्चरचं नावच ते आहे ना, भाई हो तो ऐसन. हा, त्याच्यात काय आपण हिरोचं काम करणार काय? त्याच्यात हिरो. बसा बसा ना तुम्ही, बसा बसा. पण भाई भाई एक प्रॉब्लेम आहे. चायला आता काय प्रॉब्लेम आहे? तुमचे प्रॉब्लेम लयत बाबा. भाई फिल्म मध्ये तुम्हाला एक बहीण पाहिजे. बहीण? आता बहीण कुठून आणणार? मिळाली बहीण. निखण्याची मलखाई ओढवळणाची वाट पाई. निखण्याची मलखाई ओढवळणाची वाट पाई. भर जवानीत मी नहाले, भर जवानीत मी नहाले. रूप मथाळ घेऊन आले. अरे टकमक मला नक बघूस तू. हा टकमक मला नक बघूस तू. अरे ए राजू हट बाजू. अरे ए राजू हट बाजू. अरे ए राजू हट बाजू. हट बाजू हट बाजू हट बाजू हट बाजू. अरे ए राजू, ए राजू हट बाजू. अरे ए राजू हट बाजू. प्यारे हर कोई मुझको क्यों आंख मारे. नटखट अदा मेरे नूरानी प्यारे. हर कोई मुझको क्यों आंख मारे. इश्काचा चढलाय तुला रे जोर. मनी जीवाला माझ्या भलताच खोर. अरे टकमक मला नक बघूस तू. हा टकमक मला नक बघूस तू. अरे ए राजू हट बाजू. अरे ए राजू हट बाजू.
बाजू अरे ए राजू हट बाजू ए राजू हट बाजू हट बाजू हट बाजू हट बाजू हट बाजू अरे ए राजू कम सिन काया मेरी शराबी आंखें मत वाली चाल मेरी हर कोई ताके कम सिन काया मेरी शराबी आंखें मत वाली चाल मेरी हर कोई ताके आता तेरे माझा पीछा तू सोड खलबल मची है मेरे दिल में है शोर अरे टकमक मला नक बखुस तू खुश तू ए राजू अरे अरे ए राजू हट बाजू अरे ए राजू हट बाजू अरे ए राजू हट बाजू ए राजू हट बाजू हट बाजू हट बाजू हट बाजू हट बाजू अरे ए राजू हट बाजू अरे ए राजू हट बाजू छटाक इकडे चल अरे भाई तुम्ही कसं काय आलात असे आज पार्टी तापलीये पार्टी तापली मग पार्टी लावून सांग आपल्याकडे आज वेळ नाही आपल्याकडे भरपूर महत्वाचे काम आहेत जा अरे हे काय आज तर मांजर दूध प्यायचं नाही म्हणतय कानाखाली मांजर आणि दूध दोन्ही एकत्र गाडी चल पळ हे लक्षात ठेव आपण वेळ काढून काम करतो याची उंची किती हा बोलतो किती नाही इथून वेळ काढून काम करतो काय रे आज्या तू त्या भिकाऱ्यांना माझा आईबाप बनवलंस वाटला पाहिजेस ना आई बापांचा मुलगा वाटायला नको वाटायला नको काय वाटायला नको आणि ते चिपकले तर अरे मी आहे ना तू कशाला काळजी करतो आपलं काम झालं की पार्श्वभागावर लात मारायची आणि बुर्र अरे तरी पण भिकारी दुसरे कोणी भेटले ना तुला अरे हे सगळं ठीक आहे रे पण सर्वात मोठा टेन्शन तर तो आहे तो आता त्याचं काय केलंस बाबा तो तुझा हनुमंत हनुमंत नाही जरा आदरानं नाव घे सासरे बुवा म्हण सासरे बुवा हनुमंतराव असं म्हणा अरे त्यांचं तरी ठीक आहे रे पण ते चाळीवाल्यांचं काय करायचं त्यांना कोण समजवणार चाळीवाल्यांचं काय करायचं ते सगळं ठीक आहे पण ती कधी येणार आहे आता 10व्या मिनिटाला 2 दिवसानंतर आयटम गर्ल आयटम गर्ल दिसते मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊ नाही का हे बघा आपल्या विजेचं प्रेम त्याला मिळवून देण्यासाठी आपण हर एक तऱ्हेने प्रयत्न केले पाहिजे तू पार्टी देऊ रोज मी पार्टी देईन झालं समाधान पण म्हणजे या सगळ्या नाटकामध्ये हा बोला आम्ही सामील नसणार काय तुम्ही पण सासरे बुवा असं काय करताय हा बोला विजयच्या नावानं
सोड. विसरू नको रे आई बापाला. अहो, नाही विसरणार आई बापाला, नाही विसरणार. ए बाबा 5 रुपये दे की. अहो कसले 5 रुपये मागताय? अहो हे असलं नका करू. अहो ही असं करायची वेळ माझ्यावर आली आहे. अहो मी पदर पसरतो, माझी भीक माझ्या पदरात टाका. ओ माय, तुमच्यासारखी भीक मागायची वेळ येईल माझ्यावर. विसरू नको रे आई बाबाला, विसरू नको रे आई बाबा. अरे लाज नाही वाटत तुला? एवढे चांगले कपडे घालून भीक मागतोस? ए बेबी, ए बेबी, 1 रुपये दे ना. ए बाबा 1 रुपये दे सुद्धा की. भीक मागायला लावतो. काय हे? बघा तुमच्यामुळे हे दिवस बघायला मिळत आहेत मला. अहो ऐका माझं, चला माझं ऐका. ठीक आहे, मगापासून मी तुला काही बोललोय का? तू माझं ऐकशील का? हो. मी एवढे कमी पैसे भीक म्हणून पण घेत नाही. जा. काय याच्या नादाला लागताय? चला. हो काका ऐका ना. हो काका. तुझ्या वडिलांचं नाव? हे बळवंतराव. आरोही, बोल ना. आज मात्र मस्त दिसतेस. खरंच? अगं तुझी शपथ, कधी एकदाचं लग्न करतोय असं झालंय माझं. आय थिंक मला वेळ लागले तुझं. मलाही तुझी खूप आवश्यकता आहे रे. हा, पण ते असो, आई बाबांना बोलवलंस? अगं आई बाबांना तू एवढी आवडली आहेस की गावाकडून ते स्वतः येतात तुला भेटायला. काय बोलतोस? हा, दादा ताई सुद्धा येत आहेत. खरंच? येस. विजय, थँक्यू सो मच. आल्यानंतर ती अशी फ्रेम मध्ये येईल होईल. बोला काका. परफेक्ट. 5 रुपये दे ना. काम झाल्यावर मिळणार. काकू यांच्याकडे लक्ष द्यावं. अरे आजा, हे काय चाललंय सगळं? हे करतील ना सगळं व्यवस्थित? करतील, मला माहिती आहे. मध्ये मध्ये बोलायची घाणेरडी सवय. तू गप्प बस, माझ्यावर विश्वास आहे ना. जाऊ दे बाबा, त्याला माफ करा, सोडून द्या. फायनली आपली इच्छा पूर्ण होतीये. हो ना? कोणती का कोणती? कोणती इच्छा तुझी आहे? सिनेमात काम करण्याची. येस. काय तू हिरो आणि मी तुझी हिरोईन. अरे काय हिरोईन? तो भाऊ आहे तुझा. अच्छा, आईला आपली आटम आहे. भाऊ काय देव काय फोडू का तुला? देईन बाबा, देईन. अरे देव म्हणजे काय, कशाला तो जाणार रे? बाबा तुम्ही या तुम्ही ना. जाऊ नका. काकू यांना सांभाळा ना. एक मिनिट, तुम्ही तुमची स्क्रिप्ट चेंज करा. अरे काय बोलते काय? हा, आपली आटम बोलते स्क्रिप्ट चेंज. चाल. बरोबर आहे. आशानी अरे गोष्ट बदलेल ना. अरे पिक्चर मध्ये हिरो हिरोईन भाऊ बहीण दाखवले तर लोक शेण घालतील ना मला. अरे सुरुवातीपासूनच शेण घातलंय. गप्प बस तू. भाई तुम्ही थंड घ्या. हा. भाई काय? तो माणूस आहे ना, हा तोच माणूस आहे जो तुम्हाला पिक्चर मध्ये चान्स देणार आहे. हा देणार आहे चान्स. ए झोळी, सॉरी जोळे नाही, मडके, मदन मडके नाव आहे माझं. मडक फोडू का आता? ओके चल, ओके. काय करू बोल. अरे काय लावलंय काय? जाऊ काय मी? नको. मग सुरू करा. आता बस झालं. सगळं माहिती ना. ऍक्शन. हे काय? हो भाई नाही हो. राजू हट बाजू, हट बाजू, हट बाजू, हट बाजू, हट बाजू. अरे हा बाई हे नाही. इकडे रे, इकडे. अरे आपण बसवलेलं आहे. हा, ते म्हणा, ते लिहिलेलं म्हणा. हा म्हणा. हा म्हणा. हे नाही. अरे याला कुणीतरी काहीतरी द्या.
अरे तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला पैसे काम झाल्यानंतर मिळणार म्हणून. अरे ही येड्याची जत्रा आहे. हा कसं आहे माहिती का आजा, हे बघ ते पुढे भाईचा डायलॉग असा आहे. आजा आजा डिंग 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 हा? डिंग डिंग. हा. पिल्लू मी टायमावर आले ना. लागली डोक्याची वाट. इंडियन प्रेमाचा लफडा, इंडियन प्रेमाचा लफडा. सगळं नीट होऊन दे रे देवा. बाबा 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 तुम्हाला सगळं नीट समजून सांगितलं. हा तुमचा मोठा मुलगा बाबू, ती तुमची मुलगी बेबी ही कोणाची? ही माझी बेबी. कळलं? असू देत. हा हा तुमचा धाकटा मुलगा, त्याला तुम्ही बाळा असं म्हणायचं. बाळा. हा तुम्ही विजू असं म्हणायचं. विजू हा विजू 5 रुपये देणार आहे. आज्या अरे हे काय गोल्ड चेन. अरे हा माणूस गुंड्या उघड्या करून बसला घरात. गुंड्या काय? अरे याला कुणीतरी सभ्य माणसासारखं राहायचं सांगा, आणि तिला एका सभ्य गृहिणीसारखं. हा माणूस ना आजा डोक्यात जातो रे माझ्या. भाई नको. अरे तो खरोखर डोक्यात गोळ्या घालेल. गप्प बस. बाई नको. थंड घ्या तुम्ही, थंड घ्या. भाई मी काय म्हणतो, ही लैला आहे ना, ही आता तुमची प्रेयसी नाहीये, तुमची बहीण आहे. भाई भाई सभ्य गृहस्थ. अरे मन चंगा तो दुबई में गंगा. या आता भाई. अरे मग इथं सभ्यच राहायचंय. 2-2 मिनिटं काय काय बाबू 5 रुपये दे ना. हे आले, हे पाहुणे आले. मी बघतो. बाळा बघ कोण बाहेर आले ते. बस. सगळं सामान मध्ये जपून वापरा. हो. लग्नामध्ये आलाय ते माझ्या. जा. नाही तुम्ही हे सगळं सामान घेऊन जा. पार्टीला आलात ना न बोलवता सुद्धा. अरे तसं नाही रे, तुला माहिती ना माझी बायको. वापरतो नीट जा. हा. म्हणजे तुमच्याकडून आणलेलं हे जे सगळं सामान आहे ना, बसायचं वगैरे, हे सगळं आम्ही नीट वापरतो. हा. हे तू काय करतेस इकडे? पार्टी पार्टी. बस आपण बसू. कळलं ना? चायला परत. हा. नमस्ते. हे बाबा कोण आलंय बघ. आता टेन्शन घ्यायला लय कंटाळा आलाय काय. ए जा जा. आता कोण आहे रे? आरुई. हा बरी दिसते. चल चल चल. अरे आरोही. हाय हीच काय. चल 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 लैला चल. या वहिनी या या वहिनी या. या ना वहिनी या ना. अरे याच्या वहिनी तुमच्या सुनबाई. दादा कुठे? दादा दादा बाबूराव. चल मी तुला माझ्या फॅमिलीची ओळख करून देतो. हा. आरोही ही माझी आई. आई नमस्कार करते. हा माझी सुनबाई ग अगदी शियानावानी. सोन्यावानी. अगं त्याचं काय माहितीये का, आईला जरा म्हणी विसरण्याची सवय आहे. हा. ए बाय 5 रुपये दे ना. अगं आई सकाळी दिले होते ना तुला. हे बघ विसरली. हे माझे बाबा. बाबा. हा. बाळा काय नाव तुझ्या बाबांचं? काशीनाथ. विसरू नको तू आई. बस 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 बस. ते काय त्यांना गावात भजनं म्हणायची सवय आहे ना, म्हणून ते असं होतं. पण बाकी व्यवस्थित आहेत ना. अरे वा, ही तर छानच सवय आहे. बाबा मी नमस्कार करते. सदा सुहागन रहो. ए
ये मेरा डायलॉग है बाबो इकडे 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 ही आहे माझी बहीण मोहिनी आरोही आरोही. दादा वहिनी सॉलिड आयटम आहे रे. खूपच सुंदर बहीण आहे तुझी. बोल बोल. गौरी गौरी पान फुलासारखी छान दादा 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 मला एक वहिनी आण दादा मला एक वहिनी आण. टटर 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 टटर. अगं, त्याचं काय माहितीये का ताईला ना हिला गाण्याची आणि नाचण्याची खूप आवड आहे ग. आणि ती डोक्यावर पडली नाचता नाचता आणि मग जेव्हा पण म्युझिक वाजते ना तेव्हा हिचं असं होतं. बस बस बस. आणि हे कोण? हे कोण म्हणजे हे आमचे मोठे दादा, विजयचे मोठे दादा. हो की नाही दादा? नमस्कार करते. डायलॉग डायलॉग. रोहित शेट्टी ऍक्टिंग. दादा हाय पीटर, ये लो चाबी, जेब में रखना. बाहर जाते वक्त काम आएगी. अरे कट इट. दादा म्हणजे हे काय? अगं अगं नाही, त्याचं काय माहितीये का, दादाला ना लहानपणी गुंडाने खंडणी करता उचललं होतं आणि 10 वर्ष त्यांच्याचकडे ठेवलं. आणि जेव्हापासून आलाय तेव्हापासून असं आहे दादांचं. मला नाही माहिती तू काय विचार करते, पण खरं सांगतो ग, माझी फॅमिली खूप गोड आहे. ठीक आहे. भाई ओ भाई तिला गप बसायला सांगा ना. आपल्या आटोवर आवाज नाही चढवायचा. नको भाई नको 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 भाई. आरोही, माझ्याकडून किंवा माझ्या फॅमिलीकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर. अरे वेडायस का तू? अरे खूप आवडत मला तुझे आई बाबा. खरंच? आजाराचं काय असतं, ती शरीराला जडलेली फक्त एक व्याधी असते. म्हणून काय माणसं वाईट होत नाहीत. आरोही, थँक्यू सो मच. अरे इट्स ओके. आता ते माझे आई बाबा आहेत. ओ सो स्वीट. थँक्स तू मला समजून घेतलंस. अरे तसं काही नाही वेड्या. चल आता खूप उशीर झाला. हा, येऊ मी? खूप वेळ झाला. ठीक आहे, मी बाहेरपर्यंत तुला सोडायला येतो. ओके हो चल. बाय. बाबूराव, माझा मोठा आईला तुमच्या ओ भाई, तुमच्या जाम झाला. आता सरळ निघा. आणि ए डान्सर, तू ना तिकडे जाऊन डान्स करायचा, समजला? मला माझ्या घराचा डान्स बार नाही करायचा आहे. हा काय बोलतो भाई? ऍक्टिंग आईला सॉलिड रे. चला निघा, चला. हो स्टाईल स्टाईल. चल ए विजू बाळा, आमच्या ठरलेल्या पैशाचं काय? तुमचे ठरलेले पैसे मी देतो, तुम्ही या. हो ठीक आहे. विसरू नको रे आई बापाला. शेवंता, आज अपना काम नहीं बनता. चल. अरे आजा, ही सगळी अरेंजमेंट केली का रे तू माझ्या लग्नाकरता? नाही रे, तू माझं लग्न नाही, माझा डिवोर्स करशील आणि तोही आजच झाला असता. अरे तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, तू शांत राहा, मी सगळं व्यवस्थित करतो. ए तू चल, इथलं वातावरण गरम आहे, आपण गच्चीवर जाऊया. चल 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 चल. मी काय म्हणतो, आपलं डायरेक्शन आणि डायलॉग कशी वाटलं तुला? तिच्या आईला येणं झालं वाटतं. काय सामानाचा उपयोग झाला? झाला, घेऊन जा. द्यायला हा कार्टा माझ्या 5वीला पुचलाय. इथे हा इथे चाळी तुझा बाप सारखं भाडं दे भाडं दे भाडं दे भाडं दे सारखं चाललेलं असतं. आणि इथे तू, अरे दिवसाकाठी जे काही कमवतो ते सगळे पैसे तुझ्या मेकअपवर आणि तुझ्या ड्रेसवर खर्च होतात माझे. बाद झाली आता तुझी नाटकं. हा बस, नाटक बस झाली कशी? नाटक करतोय मी. माझ्या नाटकाचं नाव आहे लग्न करणार आम्ही. ओ हो बासा, बाद झालं. का ग अजय, मी सिरियस आहे. मला सांग, आपण लग्न कधी करायचं? म्हणजे काय? अरे लग्न करणार आपण,
एकदा बिग बजेटची फिल्म साईन केली ना की वाजत गाजत वरात काढतो बघ चाळीतून. हा अजय, फिल्म म्हणजे लाईफ नसतं रे. मला सांग ना, तू फक्त तुझ्या स्वप्नांचा विचार करतोस. माझ्या स्वप्नांचं काय? माझ्या आई वडिलांना माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये. ए वेडाबाई, काय बोलतेस तू? हा, माझ्यावर विश्वास नाहीये का तुझा? हे बघ, मला कळतंय ग सगळं काय होतंय ते. माझ्यावर विश्वास ठेव, मी सगळं व्यवस्थित करणार. आणि हे बघ, माझ्या काळजातलं दुःख पुसण्यासाठी तुझ्या या अश्रूंची गरज नाहीये. त्यासाठी गरज आहे तुझ्या हास्याच्या धबधब्याची. हा आणि हे बघ, तुझ्या बापाने किती म्हटलं तुझं लग्न करून द्यायचं, तरी तो घर जावईच आणणार. हा? अजय, मग तू मला सोडून कुठे जाणार? जा ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग डार्लिंग. तू आत्ताही अंथरुणातच असशील ना? इश्क ने हमें निकम्मा कर दिया गालिब. साहिब आज शायर झालेले दिसतंय. मैं शायर तो नहीं मगर ए हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी. सच में मिलने को दिल करता है. हाँ तो मैं आ रही हूँ. अरे त्या दिवशी तुम्हा सगळ्यांशी बोलणंच झालं नाही आणि मला तुम्हा सर्वांची खूप आठवण येते, म्हणून मी डिसाईड केलंय आज तुम्हा सर्वांची खूप गप्पा मारणार आहे मी. नाही 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 नाही. ऐकतोयस ना तू? हो अरे हो काय? अरे मी म्हंटल मी येते आज. ये 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 ये. बस आलेच मी. भेटूया. ये आजा, ये आजा, ऐक ना. काय सकाळी सकाळी पुचकट विनोद करतो आणि झोपमोड करतो माझी. अरे आरुही घरी येते. मग त्यात एवढं आरोळी मारण्यासारखं काय? येते तर येऊ दे ना, चांगली गोष्ट आहे. मूर्ख बावळट, कळत नाही काय नाही. दुपारी अरे आरोही आरोही येते. हो. काय येते ते मला काय माहिती नाही. तू जाऊन त्यांना आधी सर्वांना जमा कर. सर्वांना जमा कर काय? ते काय एका नाक्यावर भेटतात का सगळे? सगळ्यांना जमा कर. तू नको तर फंदा टाकतो प्रत्येक वेळी मला. फोन दे, फोन दे, फोन. दीपा, चल येते मी. लैला, ए तू चाळीत राहतेस ना सोजवळ, तशीच राहा ना. हे डान्स बार बंद कर ग. आय लव्ह यू. मिंटू, आय लव्ह यू टू. आय लव्ह यू. लव्ह यू टू. हॅलो हॅलो सेंट्रो भाई. या काय नाव काय याचं? अरे मिंटो भाई. मिंटो भाई. हा बोला जा. हो, इथे जाम लोचा झालाय, लय गडबड झाली आहे. अरे काय गडबड झाली आहे? ती आरोही येते इथे. हो, तुम्ही जिथे असाल तिथे ताबडतोब या. काय बोलतो? लवकर वाट बघतोय तुमची चातकासारखी. या 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 या. आईला. काय? अरे बाबा तू आता वजन कमी कर. चल चल. आपलं प्रेम. आता प्रेमाचं दुकान बंद, ऍक्टिंगचं दुकान उघडो. ए बाई, दे ना. तू आई दे, बापाला एक रुपया. दे. हा. तुझ्या आईला दे लय बाळ. बरं, लय बरं. देव तुला सुखी करे. हा हा हा. विसरू नको तू ए बाबा, दे आई की, एक रुपया बापाला. दे की. थांब इथे. अहो, देव मोजलं तुला का पैसे सुखी किती करे. झाले ते? लय पैसे देव झाले तुला बघा. सुखी करे. किती झाले? देव तुला विसरू नको तू. चला चला चला. अहो अहो पैसे. अहो, पैसे. अहो. नाही रे, उपवास आहे. नको. चलो चलो, मेरे पास पैसा आहे.
अरे थांबव की रुकव आजा. अरे तुझे वडील तळतात भाईजा इकडे. अहो तुम्ही कुठे होतात? अरे बाबा ती आरोही आमच्या मागे लागली आहे. तू तुझं सगळं सांगतो. हनुमान चाल. विसरू नको तू आई बाबा. हा विजय, तो जानकी देवीला सिग्नल आहे ना, तिथेच आले मी. बस पोहोचतेच 2 मिनिटात. हा ठीक आहे. भैया हा थोडं थोडं समोर समोर. Come in. अगं आरोही, का अशी अचानक कशी काय आलीस तू? का मी माझ्या सासरी पण अचानक येऊ नाही शकत. आणि आय एम सॉरी, मी तुला न सांगता शॉपिंग केली सगळ्यांसाठी. भैया जी, यहाँ से राइट ले लो. अरे पण हा रस्ता बरोबर आहे. अगं नाही ग, तिकडे रस्त्याचं काम चालू आहे. रस्ता खोदलाय तिकडे. ओ हा बोल. अरे आज्या, झालं की नाही रे? हो 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 सगळे तयार आहेत, सगळे तयार आहेत. अरे काय झालं? लो एकदाचा. ए बाबा. बाबा बाबूराव. हा भैया इकडे राईट घ्या. तिकडे ते हनुमान चाल दिसते ना, ती कमांड दिसते ना, हा तिकडे घ्या. सोड. हॅलो हे विजा, अरे कुठे आहेस तू? अरे आरोही आहे सोबत, तिलाच घेऊन येतोय. अरे इथे केव्हापासून सगळे तयार होऊन बसलेत. लवकर ये. चला बाबा पोहोचलो एकदाचा. किती आले? हे 2 कार्टून कोण आहे? ते वेडे, त्यांच्याकडे लक्ष नको देऊ. या आजा दादा वहिनी आली. काय? हो आई. खरंच वेडे. अरे काय हे, कुठे होतास तू? किती उशीर लावलास यायला? नमस्कार. अरे बाबा केव्हापासून तुमची वाट बघतायत माहितीये? कोणी? मी? हो तू. ये 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 पुरी ये बस. नमस्कार बाबा. अगं तुझ्या वाटेकडे डोळे लावून हा बाबा बसला होता. बर मला सांग, नाव काय तुझ्या बाबांचं? काशीनाथ. विसरू नको तू आई बाबाला. बर, छान. हळू, हळू. आमच्यासाठी काय आणलेस? हो आणलाय ना. आणि इफ यू डोंट माइंड, मी तुम्हा सगळ्यांसाठी काहीतरी आणलंय. दे ना. अरे हमाल ठेव इथे तो माल. खूप आनंदात आहे मी आज. एवढ्या दिवसानंतर आपण भेटतोय आणि आज आपण खूप गप्पा मारूया. बाबा हा? हे तुमच्यासाठी. जिंकलंस पोरी तुम्हाला. आणि हे माझ्या आईसाठी. अगं बया लय गोड. आणि हे दादांसाठी. आहा, मदन दादांसाठी. मदन दादा जा. हे मोहिनीताई, हे तुमच्यासाठी. थँक्यू. हे आमच्या स्टायलिश दादासाठी. जा ना दादा. बाबो ठीक आहे. ही, जड आहे. हा हे बरं आहे तुमचं. हा? हे या सगळ्यांसाठी आणलं आणि आपल्या लाडक्या धीराला विसरत वाटतं तुम्ही. विसरू नको तू दीर भाऊजीला. बस 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 बस. भाऊजी हे घ्या, हे तुमच्यासाठी. येस. क्या बात. आणि आमच्या लाडक्या राधासाठी पण माझ्याजवळ काहीतरी आहे बरं का. ओके. राधा, अरे काय हे? हे तुझ्यासाठी. थँक्यू. वहिनी, हा, माझ्या लाडक्या दादासाठी काहीच नाही आणलंस तू? मी आल्यावर आणखी काय पाहिजे त्याला? ओके बाबू, थंड घे जरा. मी काय म्हणतो तुला बेबी, हा, माझं म्हणणं असं आहे की आता सारखी जाजे कशाला करतेस, इथेच थांब. अहो नको. नाही नको. दररोज 4 वेळा जेवायला मिळतं.
या हनुमान चाळीतला ना गणपती खूप प्रसिद्ध आहे. अहो बाबा पण विसर्जन होईपर्यंत तू आता इथंच राहा. वक्रतुंड मयूरेश्वरा सुख करता दुख हरता मंगलमूर्ती एकदंता पतित पावन विघ्न विनाशका देवा तुझाच रे आधार करी पामरांचा उद्धार. हे देवा तुझाच रे आधार करी पामरांचा उद्धार. शक्ती तुझी अपरंपार शक्ती तुझी अपरंपार जन उभा दर्शनास सारा. गणराया रे गणराया रे मोरया गणराया रे गणराया रे मोरया. गजानन महाकाय ओंकार सुपकर्ण भालचंद्र लंबोदर चतुर्भुज सिंदूरवर्ण. गजानन महाकाय ओंकार सुपकर्ण भालचंद्र लंबोदर चतुर्भुज सिंदूरवर्ण. गणपती बाप्पा हे माता पिता बंधू तूच गुरु रे तुझ विन कोण दिन दुबळ्या नाथा. लेकरांचं काय तुझ विन बळ राया तुझ आदा करी सांभाळ. शक्ती तुझी अपरंपार शक्ती तुझी अपरंपार जन उभा दर्शनास सारा. गणराया रे गणराया रे मोरया गणराया रे गणराया रे मोरया. गणपती बाप्पा. राजाराम, काय झालं मॅडम? अरे गेलेत कुठे सगळे? विजय साहेब बाहेर गेलेत आणि बाकीयांचं म्हणाल तर ते कॉफी प्यायला गेलेत. हा Oh, ठीक आहे. no. काय आरोही मॅडम, आजकाल विजय सरांशिवाय राहत नाही वाटतं. वेडी आहेस तू. नाही ग, ही फाईल द्यायची आहे त्याला आणि तू तू नाही आहे इथे. अगं देशील ग, चल आपण कॉफी प्यायला जाऊयात. मी थांबले होते तुझ्यासाठी. चल. चल चल. आणि म्हणून त्याला शोधतीये सारखी. तुला फोन पण नाही केला? नाही. मला तर सुरुवातीलाच वाटलं होतं तुमच्या दोघांचं सूत अगदी नक्की जुळेल म्हणून. काय? हो म्हणजे मलाच नाही सगळ्यांनाच असं वाटत होतं. या खरंच? हो म्हणजे बघ ना, विजयकडे बघून सुरुवातीला अगदीच असं काही वाटलं नव्हतं. हा पण फारच फॉरवर्ड निघाला तो. सुरुवातीला अगदी असा साधा सोजवळ आणि आता लगेच काय जादू केलीयस ग तू त्याच्यावर. वेडी आहेस तू. जादू बिदू काही नाही. खरं तर हे माझंच लक आहे की माझ्या आयुष्यात विजयसारखा मुलगा आला. नाहीतर बघ ना, ही नोकरी, हे ऑफिस आणि हे सगळं सोडलं तर माझ्या आयुष्यात. बी हॅपी यार, देवानेच तुम्हाला एकत्र आणलंय. नाहीतर बघ ना, त्याच्याही आयुष्यात तुझ्याशिवाय काहीच नाहीये ग. तोही अनाथच आहे बिचारा. काय? हो म्हणजे बघ ना, त्याच्याही आयुष्यात तुझ्याशिवाय कोणीच नाही आणि तुझ्याही आयुष्यात त्याच्याशिवाय कोणीच नाही. आता तुम्ही दोघंही आयुष्यभर एकत्र आनंदाने राहा.
शोधून काढतो. 2.25 फूट तुला काय करायचं? आम्ही कुठली जागा शोधून काढू? तू गप आंबा खातो. तू दे नशी एक गुचकळ नाही या पाण्यात. जाऊ दे ना. चल. हे सॉरी. चल जातो तुझं काम चालू दे. काय रे नको तेव्हा फोन वाजतो. विजय हा ना 5 मिनिटं प्रेमाने बसू पण देत नाही. हा बोल. ए आज्या, अरे एक प्रॉब्लेम झाला यार. काय? अरे ती आरोही घरी येते आता. अरे मला नाही माहिती ती काय येते. तू एक काम कर, तू त्या सर्वांना लवकर जमा कर लगेच. अरे मी सांगतो तेवढं करणार आहे बाबा. अरे काय छानपैकी कुठे येऊन बसलो गप्पा मारायला तर कुणी नीट प्रेमही करू देत नाहीये. मूर्ख लेकाचे. एकाला उचलायचंय कळलं का? कानाचा फोन. हा हॅलो. हा भाई मी अजय बोलतो भाई. हा अजय बोल. भाई सॉलिड प्रॉब्लेम झालाय. तुम्ही 10 मिनिटात घरी पोहोचा. त्या मोहिनीला घेऊन पोहोचा. अरे येतो यार. हा पोचतो चल. आईला हा आपला भाई आहे की आपणच भाई आहे? बरोबर आहे ना भाई. तुम्हाला खायदा ना ऍक्टिंगची. आता कशी काय आली? काय? अरे ये वहिनी ये. आम्ही सगळे तुझीच वाट बघत होतो. वहिनी तुला पाणी देऊ? नकोय मला पाणी. नकोय? ठीक आहे. बरं झालं वहिनी तू आलीस. मी विजय दादाकडे निरोप देणारच होते की तिला बोलवून घे म्हणून. दादा येईलच इतक्यात. हा दादा वहिनी आली आहे. अगं आरोही, असं अचानक फोन करून का बोलवलंस? सगळं ठीक आहे ना? अगं बोल ना. का केलंस तू माझ्या बरोबर असं? I love you, damn it! आणि तुम्ही सगळे खेळलेत माझ्या भावनांशी. वाह वाह. आई, बाबा, दादा नाही. अरे अनाथ होते मी, अनाथ. खूप विश्वास केला मी तुम्हा सगळ्यांवर. आणि हे दिलंस तू मला. Just shut up. I hate you. I hate you. And I hate every one of you. तोंडही नाही पाहायचं मला तुम्हा कोणाचं. आरोही बदनसीबी काय ही, अरे बदनसीबी काय ही. चालली वाट नाही, चालली वाट नाही. काही कळेना काय झालं, काय सुटलं, काय मिळालं. काही कळेना काय झालं, काय सुटलं, काय मिळालं. जीव माझा तुझं विन रमेना, तुझं विन रमेना. सांग मी आता काय करू.
दम ठेव की प्राण देऊ दम ठेवू की प्राण देऊ ओ प्रिया ओ प्रिया अरे काय दिलं रे काय दिलं शहराने मला बोल काय दिलं काहीही नाही अनाथ केलं मला अनाथ आणि गेली रे गेली एक भरकटला होता वारा एक भरकटला होता वारा वेळा पिसार आवारा तू सावर रे तू सावर रे भावनाचं मरण आठवणीचं सरण घालू कशी आवर तू सांगणारे जन्माची आता खंत स्वप्नाचा करुण अंत ठेवला विश्वास ज्यावर तो का तुटला रे ओ प्रिया ओ प्रिया ओ प्रिया ओ प्रिया ओ प्रिया ओ प्रिया ए चाळकरांनो बाहेर या ए! ऐका हा अनाथ नाहीये हा एकटा नाहीये मी आहे याच्या मागे याचा बाप याची आई याचा भाऊ याची बहीण याच्यासाठी सगळे मी आहे हा अनाथ नाहीये विजयला दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये चूक माझीच आहे म्हणजे ही आयडिया मीच त्याला दिली होती नाही अजय चूक तुझ्या एकट्याची नाहीये जे काही घडलं त्याला आपण सगळेजण जबाबदार आहोत आपण तिचा विश्वासघात केलाय तिला फसवलंय तिच्यामुळे काही दिवस का होईना आपण एका कुटुंबासारखे राहिलोत मला असं वाटतं आपण तिला समजवावं विजयच्या प्रेमासाठी आरोही का बोलवलं तुम्ही सगळ्यांनी मला इथे आता आणि तसंही आता काय राहिलंय बोलायचं तुम्ही सर्वांनी फसवलंय मला अगं पण त्या मागचा हेतू चांगला होता ना हेतू चांगला हेतू माझी फसवणूक करून कुठला हेतू गाठताय तुम्ही हा ज्या गोष्टीची सुरुवात खोटेपणाने होते ना त्याचा अंत काय होणार अगं पण तू आमचं नीट ऐकून तरी घे बस काही ऐकायचं नाहीये मला जाते मी जा जा नाही जा जा तू जाच तू जा नको थांबूस इथे पण एक गोष्ट लक्षात ठेव
हे जे सगळं चाललंय हे चुकीचं आहे असं जर तुला वाटत असेल ना तर ते तसं नाहीये. हा, आणखी एक, आम्ही अनाथ आहोत, बेईमान नाही. हे बघ अरे अगर हे विजय ने तुझ्या प्रेमासाठी केलंय और कोई तो बोला है मोहब्बत और जंग में सब कुछ जायज है. बस, खूप झालाय तुमचा हा तमाशा. आता मला यात आता काही इंटरेस्ट नाहीये. प्लीज तुम्ही सगळे जा इथून आता. मी जर का तुमच्या रक्ताचे असते तर हे असंच फसवलं असतं तुम्ही मला. पुरी, रक्ताची माणसं एखाद्या वेळेस एकमेकांना फसवतील, पण स्वतः अनाथ आहेत ना ती अशी नाही कोणाला फसवणार. तुला काय वाटतं आम्ही दोघे जण आहोत? अगं आमच्या संसारात एक आमचं बाळ ज्याला मी मोठं केलं, खस्ता खाल्ल्या, त्याला कधीही सुख आम्ही कमी पडू दिलं नाही ग. लग्न झालं त्याने हट्ट केला की बाबा मला फ्लॅट पाहिजे. ही नको म्हणत होती पण घर विकलं आणि वास्तुशांतीच्या दिवशी त्यांनी आम्हाला अनाथ केलं. आमचं तेव्हा चुकलं म्हणून म्हटलं की कसली रक्ताची नाती ग? कुठल्या रक्ताच्या नात्याबद्दल बोलतीयस तू? मी लहान होते ना तेव्हा माझे आई बाबा मला सोडून गेले. माझ्या काका काकूंनी मला लहानाचं मोठं केलं. जेव्हा मी वयात आले तेव्हा 4 पैशांसाठी त्यांनी मला शहरात नेऊन विकून टाकलं ग. ही असली रक्ताची नाती? आता तूच मला सांग, जी माझी रक्ताची माणसं आहेत त्यांनी 4 पैशांसाठी मला त्या नरकात नेऊन सोडलं, ती महत्वाची की जो मिंटो ज्याच्याशी माझा काहीही संबंध नसताना त्याने मला त्या नरकातून बाहेर काढलं, तो महत्वाचा? हे बघ आरोही, आम्ही मान्य करतो आमच्या सगळ्यांकडून चूक झाली. मला वाटतं तू आम्हाला माफ करावा. शेवटी कसं आहे, नाती मांडण्यावर असतात ग. हे बघ, आम्ही तुझ्यावरती जबरदस्ती करणार नाही, पण प्लीज हात जोडून तुला विनंती करते, आम्हाला सोडून जाऊ नकोस प्लीज. अरे माझा जन्म कचऱ्याच्या डब्यात झाला काय हॉस्पिटलमध्ये झाला मला माहित नाही. माझे आईबाप कोण आहेत नाही माहित मला, पण या माझ्याकडे बघून आज मला बाप वाटतोय. हा शिवंत माझी आई वाटते. राहिला डान्स बारमध्ये नाचते, लोक काय पण बोलतात, पण आपला जीव आहे तिच्यावर. लग्न करणार आहे आणि हे सगळं झालं ना फक्त तुझ्यामुळे आम्हाला हा परिवार भेटला. आणि म्हणूनच तू मला बहीण वाटते. तुला हा जोडून सांगतो, अरे दीदी, त्या विजयाला माफ कर. पोरी, अगं मायेनं पाठीवरनं हात फिरवला ना तर रानातलं पाखरू पण आपल्या घरात तळ ठोकतं ग. ही तर सगळी हाडामासाची माणसं आहेत बाळा. खरं तर पैशासाठी आणि 2 याच्या जेवणासाठी आम्ही हे सगळं खोटं खोटं नाटक केलं बघ. पण हे नाटक करता करता कवा या पोरांच्यात गुंतलो आम्हाला कळलं बी नाही ग. मी हात जोडून विनंती करतो, प्लीज नको जाऊस. हे सगळं पुन्हा नाही मिळायचं. सुखाच्या ज्या 4 क्षणासाठी माणूस आयुष्यभर तडजोडी करतो ना, तिथंच एका चुकीच्या निर्णयामुळे
आयुष्यभर त्याला पश्चाताप करावा लागतो. विजय आज कायमची मुंबई सोडून चाललाय. शेवटी निर्णय तुझा आहे. चला विचार कर आरोही. चल लैला. विजय, I love you. काय तुझं काय? मी तुमच्या घरचं व्हायला तयार आहे. काय? हा मंजूर, पण भाडं द्यावं लागेल. मी नाही ऐकणार. पार्टी नाही दिले तर चालेल. काय भाई तुम्ही इथेच राहायचं. जरा सेफ्टी चाळीला. पण हे सगळे धंदे बंद करायचे. आपल्याला नाही जमणार. पण मी इथेच राहणार. होय काय? मोहिनी जिकडे आपण पण तिकडे. पण नाईट स्कूल बंद करायला लागेल. चालेल, पण मी इथे घेईन. चालेल चालेल. अहो मालक, आम्हाला ना छोटी खोली जिन्याखाली चालेल. वय वय चालेल. खोली याला जिन्याखाली एक फली मारून द्या. आमचे काय? तुम्ही वॉचमॅन म्हणून गेटवर राहायचं. शाबजी जातीरो. दीपक कदम, अरे बघ काय प्रेम आहे बघ. अरे असा एंड अख्ख्या बॉलिवूड मध्ये कोणत्या पिक्चरचा नसेल हा तुम्ही पिक्चर काढायला घ्या, फायनल मी देतो. पण या पिक्चर मध्ये हिरो मी आणि ही हिरोईन. विसरू नको रे आई बाबा.